दिनांक 4/1/2025 रोजी रात्री 11:30 वाजताच्या सुमारास अशोक रघुनाथ गायकवाड वय 60 वर्ष राहणार देवळी तालुका चाळीसगाव हे त्यांच्या राहत्या घरामध्ये झोपलेले असताना दोन अनोळखी इसमांनी तोंडाला रुमाल बांधून घराच्या मागील दरवाजानं बोलून काही एक न बोलता त्यांच्याकडील धारदार तलवारीनं तसंच चाकूनं अतिशय निर्दयपणे व क्रूरपणे वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता। त्यांच्या डोक्यावर दोन्ही गालांवर व दोन्ही हातांवर वार करण्यात आले। यामध्ये अशोक गायकवाड यांना त्यांचा डावा हात गमवावा लागला। या संदर्भात जखमी अशोक गायकवाड यांची सून बेबाबाई चंदर गायकवाड राहणार देवळी तालुका चाळीसगाव यांच्या तक्रारीवरून मेहुणबारे पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्ह्यातील आरोपी हे अनोळखी असल्यामुळे तसंच सदरची घटना ही रात्रीच्या वेळी झालेली असल्यानं आरोपींची ओळख पटवून अटक करणे एक आव्हान होतं। जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव श्रीमती कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी चाळीसगाव उपविभाग राजसिंह चंदेल यांनी सदर गुन्ह्यातील दोन्ही अनोळखी आरोपितांचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शनपर सूचना दिल्या होत्या। वरिष्ठांच्या सूचनांप्रमाणे गुन्ह्याचा सखोल तपास करून गुन्ह्यातील आरोपितांचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याकामी प्रभारी अधिकारी प्रवीण दात्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी पोलीस स्टेशन अधिकारी व अंमलदार यांचं एक पथक तयार केलं होतं। पथकातील अधिकारी तसंच अंमलदारांनी तांत्रिक विश्लेषण तसंच गोपनीय माहितीच्या आधारे कौशल्यानं सदरचा गुन्हा उघडकीस आणून आरोपी सागर राजू गायकवाड वय 24 वर्ष राहणार देवळी तालुका चाळीसगाव यास गुन्ह्यात अटक केली आहे। नमूद आरोपींना गुन्ह्याची कबुली देऊन सदरचा गुन्हा हा त्याचा अल्पवयीन लहान भाऊ याच्यासह केल्याचं सांगितलं। त्याचप्रमाणे आरोपीचा लहान भाऊ यास ताब्यात घेऊन तपास केला असता त्याचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाला असून तो अल्पवयीन असल्यानं त्यास अभिरक्षागृह जळगाव इथं जमा करण्यात आलाय। तसंच आरोपितांनी जखमी इसमावर ज्या तलवारीनं आणि चाकूनं वार केले होते ती तलवार तसंच चाकू गुन्ह्याच्या तपासात हस्तगत करण्यात आले। सदरची कामगिरी वरिष्ठांच्या सूचना मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी प्रवीण दात्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड, विकास शिरोळे तसंच पोलीस हेड कॉन्स्टेबल गोकुळ सोनवणे, दिनेश पाटील, किशोर पाटील, शांताराम पवार, पोलीस नाईक प्रकाश कोळी, नंदकिशोर महाजन, अशोक राठोड, पोलीस कॉन्स्टेबल विनोद बेलदार, संजय लाटे, निलेश लोहार, भूषण बाविस्कर यांनी केली आहे। दीपक जाम, चाळीसगाव स्पीड न्यूज, चाळीसगाव।